मुंबईचा चलो मुंबईचा इशारा दिलेला आहे आणि मराठा आंदोलन पुन्हा एकदा पेट घेतोय. काय सांगाल? सरकारनं बेकायदा मागणी करणाऱ्या, कायदा सुव्यवस्था अडचणीत आणणाऱ्या, मुंबईला वेठीस धरण्यासाठी जाणाऱ्या, महाराष्ट्राच्या मानसिकतेवरती परिणाम करणाऱ्या, ओबीसींच्या मनात दहशत निर्माण करणाऱ्या माणसाला लवकरात लवकर बेड्या ठोकल्या पाहिजेत आणि ह्याला लवकरात लवकर जेलमध्ये ह्याचे जसे साथीदार आहेत ना, हे सगळे साथीदार जेलमध्ये गेलेले आहेत, हद्दपाऱ्या झालेल्या आहेत. याला लवकर महाराष्ट्राच्या बाहेर हद्दपारी करा. मराठवाड्यातल्या 8 ते 10 जिल्ह्यामधून याची पहिली हद्दपारी करा, त्याशिवाय महाराष्ट्रातली परिस्थिती शांत होणार नाही. काय सांगाल? गुलाल उधळूनच यायचा आहे असा त्यांनी इशारा दिलेला आहे आणि मुंबई पॅक करायची भाषा बोलतात. याच्या अगोदरही गुलाल उधळला ना त्यांनी, याच्या अगोदरही गुलाल उधळला त्यांनी. त्यामुळं हे काय माणूस आहे हा? काय कळतं याला संविधानातलं? काय कळतं याला ओबीसी रिझर्वेशन मधलं? त्यामुळे मुख्यमंत्र्याची आयमाई काढणं आणि त्याच अजितदादा पवारांच्या आमदाराच्या जोरावर, शरद पवारांच्या खासदाराच्या जोरावर पैसे गोळा करणे आणि महाराष्ट्रामध्ये जात वर्चस्वाची लढाई लढणे हा यांचा अजेंडा आहे. तुमचा देवळामध्ये पुतळा जाळण्यात आलेला आहे, त्याला कसं बघताय? हे बघा, मी समोरासमोर लढणारा माणूस आहे. मी महाराजा यशवंतराव होळकरांची औलाद आहे. माझा पुतळा काय जात आहे, मी स्वतः तिथं येतोय आणि ज्या ठिकाणी पुतळा जाळला तिथंच येतो. मला जाळायचा तुम्ही प्रयत्न करा, मला जाळा आणि आम्ही ओबीसीच्या हक्क अधिकारासाठी बळी जायला तयार आहोत. ओबीसीसाठी देखील मंडल यात्रा काढण्यात आली, ती नागपुरातूनच काढण्यात आली होती. मोठे मोठे नेते त्या मंडल यात्रेमध्ये सहभागी होते. काय शरद पवारांवरती ओबीसींचा विश्वास राहिलेला नाही, त्यामुळे शरद पवारांनी असा नौटंकीपणा करू नये. एक तर झरांगीला पाठिंबा द्या, नसेल तर मंडल यात्रा काढा. झरांगीला जर तुम्ही एका बाजूला पाठिंबा देत असाल आणि ओबीसी मधून आरक्षण मागत असाल तर ओबीसींची मंडल यात्रा काढायचा तुम्हाला नैतिक अधिकार नाही. खोटं बोलू नका, भामटं बोलू नका, लबाड बोलू नका. म्हातारपणी तुमच्या प्रकृतीला हे आमच्यासारखी बारकी पोरं बोलताना तुम्ही मग पुन्हा म्हणू नका की एवढ्या ज्येष्ठ नेत्यावरती काहीही बोलतात. जरा जबाबदारीने वागा, वयाप्रमाणे वागा, जरा मॅच्युरिटीने वागा. कुठं तरी तुम्हाला असं वाटतंय का मराठा आणि ओबीसीमध्ये कुठेतरी तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न? गेली 2-3 वर्ष जळतोय ना, बीड मध्ये जाळपोळ केली नाही या माणसानं. मुंबईमध्ये जाऊन यांना जाळपोळच करायची आहे, दुसरं काहीही नाही. एक ओबीसी नेता म्हणून तुम्ही काय संदेश देऊ? ओबीसी नेता म्हणून माझं असं म्हणणं आहे की ऍज पर कॉन्स्टिट्यूशन, ऍज पर लॉ, सोशल जस्टिस साठी जे रिप्रेझेंटेशन साठी जे रिझर्वेशन मिळाले ते रिझर्वेशन टिकलं पाहिजे. याच्यामध्ये जरा जर बाधा आली तर महाराष्ट्राच्या मंत्र्यांना, आमदारांना, मुख्यमंत्र्यांना सत्तेवरती राहण्याचा कुठलाही अधिकार नाही.